हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आज आपण गुरुविषयी बोलणार आहोत. गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा. गुरु म्हणजे अंधारात दीप लावणारा. गुरु म्हणजे अमृत देणारा. गुरु म्हणजे निष्ठा. गुरु म्हणजे माया. गुरु म्हणजे ज्ञान. गुरु म्हणजे प्रेम. असे हे गुरु आपल्याला पावलोपावली मार्ग दाखवतात. ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरूंना कोटी कोटी वंदन करूया. कोटी कोटी नमन करूया. आता पहिला गुरु आपली आई असते. जे बी आपल्याला मार्ग दाखवतात ते आपले गुरु असतात. आपल्याला शिक्षण देणारे शाळेतील आपले गुरु. आपली मोठी बहीण आपल्याला मार्ग दाखवते, ती पण आपला गुरु. जे पण आपल्याला पावलोपावली ज्ञान देतात ते आपले गुरु. आता पहिलं कसं होतं ना, पूर्वीच्या काळी मुलं 10-12 वर्षाची झाली की गुरुकुलात जायची आणि मग तिथे त्यांना गुरु शिक्षण द्यायचे. त्यावेळेस शिक्षण ते संस्कार मध्ये संस्कार घेऊन तो मुलगा बाहेर पडायचा. आणि आत्ताच म्हणजे आपलं शिक्षण हे पुस्तकी शिक्षण. तेव्हाच्या शिक्षणामध्ये आणि आताच्या शिक्षणामध्ये फरक आहे. पण गुरु ते गुरुच असतात. कारण गुरुशिवाय आपण कुठल्याही रस्त्याने जायचं असेल, कुठल्याही मार्गाने जायचं असेल तर आपल्याला गुरुची ही गरज लागतेच. आणि पावलोपावली आपल्याला गुरु भेटतात. कोणी पण आपल्याला धडा देऊन जातं, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला कोणी पण चांगला मार्ग दाखवतं. समजा कोणी एखादं वाक्य हे झालं तर आपल्या हाडला टच झालं, आपल्या मनाला हे झालं, एखादा शब्द, तर तो पण आपला गुरुच होतो. कारण गुरु या शब्दाची व्याख्याच खूप मोठी आहे. गुरु हा शब्दच खूप महान आहे. कारण गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे. सर्वांना गुरु हे पाहिजेच. आता आपण ज्या देवाची पूजा करतो, जे देवाला आपण मानतो, ते पण आपले गुरुच असतात. कारण आपण त्यांच्यावर जो विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाला ते खरे उतरतात आणि ते ज्या मार्गाने जायला सांगतात तोच मार्ग आपण अवलंबतो आणि त्याच मार्गाने आपण जातो. कारण गुरु शिष्याचं हे नातं कधी लहान मोठं, कधी तुझं माझं नसतं. कारण गुरुने फक्त देत राहायचं असतं आणि शिष्याने फक्त घेत राहायचं असतं. आणि त्यातूनच आपण घडत असतो. आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ केला. आता मी माझे विचार मांडले. आता तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघता त्या गावाचं नाव पण मला सांगा. कारण म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.